अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वाध्यायी कथन। पावला विजयानंद निर्वाण, बाळकरामही निजानंद लीन, साई चरण सन्निध, तैसेच तात्या साहेब नुलकर, मेघाही निश्चिम भक्त प्रवर, उभयतार पिले शरीर, दृष्टी समोर साईंच्या, याहून मोठा चमत्कार, व्याघ्राधारिका प्राणी क्रूर, तयाचाही निधन प्रकार, परिसला सविस्तर श्रोत्यानी, आता सांप्रताध्यायात स्वये बाबा मुखे वर्णित, ऐसा गोड कथितो वृत्तांत, श्रोत्यात्यंत हितकारी, असता एकदा बागवान वनात, झाले गुरुदर्शन अकल्पित, कैसी गुरुची करणी अद्भुत, परिसाते चित्त देवोनी, या कथेची परमनवलाई, वानो मी पामर किती काई, भक्ती श्रद्धा मुक्तीदायी, स्वये साई वदले जी, तैसेच एका बाईचे मन, होते घ्यावे बाबांचे दर्शन, वसावे तेथे दिवस तीन, राहावे निरशन व्रतस्थ, कैसा तियेशी आणिला प्रसंग, कैसा करविला निर्धार भंग, कैसा पूर्ण पोळिया सुरंग, करविल्या खमंग तिज करवी, पोळ्या केवळ नाही करविल्या, येथेच निज करवी खावविल्या, परकार्यार्थ देह झिजविल्या, सार्थकी लाविल्या हे श्रेय, यातच आहे परमकल्याण, उपासाहून अनेक गुण, कैसे तिजला दिले ठसवून, कधीही विस्मरण घडेसे, तैसेच जया परमार्थी आवड, कैसा करावा अभ्यास दृढ, करावे कैसे साहस अवघड, साधा या जोड नित्याची, अर्थीचा कथानुक्रम, अमृताहूनही गोड परम, श्रोतया उपजेल भक्ती प्रेम, दुःखाचा उपरम होईल, आता येथून कथा गोड, श्रवणार्थीयांचे पुरेल कोड, वक्ता श्रोतया स्वानंद जोड, पुरेल होड श्रवणाचे, प्रेमभरिता लौकिक, वदवितील साई कथानक, मज पामरा मूर्खा देख, लिहिता ही कौतुक पदोपदी, जेवी गंगा दर्शन पापे, अथवा चंद्राच्या दर्शने ताप, तेवी साई मुखेचे आलाप, पाप संताप हारक, आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर मन, साई महाराज साई मुखीचे वचन, निज गुरु दर्शन कारक, जरी वेदांगाध्यायन, केले श्रुतीशास्त्र पारायण, गुरु कृपे विन नाही ज्ञान, इतर तोषी न केवळ, अव्यक्तादी स्थावरांत, हा संसार वृक्षाती विस्तृत, जन्म मरणो शोकाकुलित, दृष्ट जात नाशिवंत, छेद आणि नाशयुक्त, म्हणून याते वृक्ष वदत, तो हा व्यक्त स्थावरांत, वृक्षोपमित संसार, तो हा दृष्ट नष्ट स्वरूप, ऊर्ध्वमूळ संसार विटप, जयाचा अपार शाखा व्याप, नाकळे अत्यल्प ही कवना, क्षणामागे क्षण लोटे, तैसा हा पसरे फुटदी फाटे, कधी दुरुण रमणीय वाटे, अलंगिता काटे सर्वांगी, कदली स्तंभ सम निस्सार, जैसे मृगजळ वा गंधर्व नगर, तृषा जिले बद्ध परिकर, ऐसा हा तरुवर साजिराम, अविद्या काम कर्मोद्भव, अव्यक्त बीजा माझी प्रभव, जो प्रतिक्षण अन्यता स्वभाव, असता भावात्मक स्वये,
अनार्थात्मक या ठाईचा, अविद्येपोटी जन्म याचा, ईशाना तृष्णादी प्राणियाचा, साठा तयाच्या सभोवती, धनधान्य पुत्र दारा, परिग्रहाचा जया पसारा, देहबुद्धीमुळे या थारा, तया आधारा तो वर्ते, अनंत प्राणी लिंगभेद, हेच जया वृक्षाचे स्कंद, कर्मवासनादी पारांब्या नरबंध, तेने हा संबंध फोपावे, श्रुती स्मृत्यादी पत्री जो भरला, शब्दस्पर्शादी पल्लवी तरतरला, यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला, रसरसला जो द्वंद्वरसी, अंत नाही याची फळा, उपजीविका भूत हा सकळा, भूर्भुवादी लोक हा सगळा, या वेगळा राहीना, कधी नृत्य गीत वादन, कधी क्रीडा हास्य रुदन, ऐसा हा अश्वत्थ सनातन, अधोवदन सर्वदा, शबल ब्रह्मी अविर्भाव, असंग शस्त्रे जयाते अभाव, शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योतिषभाव तो जाना, ते ब्रह्म सत्य सर्वाधार, जग हे मिथ्या स्वप्नाकार, जयानाद्यंत निर्धार, मध्येच वसनार कैसे ते, यदर्थ परिश्रम करती विरक्त, संत ते अनुरुक्त, मुमुक्षेंचे अपेक्षित, जे अभिप्सित साधका, असेल इच्छा ठाई पडावे, तेने संताशी शरण रिघावे, मग ते वदतील ते करावे, ऐकावे, समूळ वर जावे कुतर्का, बांधुनिया मनाची मोट, करुनी बुद्धीचा कडे लोट, होनिया निसंग निपट, लक्षावे नीट गुरुचरणा, कुतर्कांचा करा धाडा, ना तो करतील मार्गात झगडा, अभिमान पाया तळी रगडा, तरीच पैल तडा पावाल, ए अर्थीची गोडाख्यायिका, बाबा सोये वदले ती ऐका, सेविता गुरुवचन पियुखा, परमहरिका पावाल, एकदा आम्ही चौघे जण, वाचुनी पोथी पुस्तक पुराण, करू लागलो ब्रह्मनिरूपण, ज्ञान संपन्न होऊनी, उद्धरेदात्मानात्मनं, हे गीतेचे घेऊनी वचन, अयुक्त सर्वथैव परावलंबन, ऐसे प्रवचन एक करी, तया प्रत्युत्तर करी अन्य, मन स्वाधीन तोची धन्य, असावे संकल्प विकल्प शून्य, काही न आपणा विनजगी, अनित्य सर्व सविकार, नित्य एक निर्विकार, म्हणून नित्यानित्य विचार, करा निरंतर तिजावदे, चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान, करू आदरी विहिताचरण, काया वाचा पंचप्रमाण, करी समर्पण गुरुचरणी, गुरु परमात्मा चराचर, भरला असे सबाह्य अभ्यंतर, ऐसा व्हावया निज निर्धार, निष्ठा पार आवश्यक, अनागमज्ञ केवळ तार्किक, वादोन्मुखाने चिकित्सक, तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक पाहिजे, ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध, निघालो लावू काही शोध, स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध, स्वतंत्र निर्वेध मानसे, ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी, वनी विचरता स्वच्छंद परी, भेटला मार्गात एक वनजारी, प्रश्न तो करी आम्हा ते, ऊन पडले आहे प्रखर, प्रयाण किमर्थ आणि कुठवर, चाललो तयास केले प्रत्युत्तर, वनवनांतर धुंडाया, पुसे आम्हास तो वनजारी, शोध कशाचा लाविता तरी, आम्ही वदते झालो उत्तरी, गुप्तार्थी न बरी परिस्फुटता,
गुप्तार्थी न बरी परी स्फुटताम पाहुनी तयांची धावा धाव वंजारायच्या कळवळा जीव म्हणे वन दुर्गम न कळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचारू नये राणी वनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्याजा तदनंतरी राखा सबुरी अंतरी आला जरी तुका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती धिक्कारिली तयाची विनंती थकलो की अतीव मार्गात आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपला मार्ग शोधून वाटाडियाचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी परी ते रानाती विस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण रिगेन जेते सूर्यकिरण मार्गक्रमण कै तेथे होऊन या दिशा भूल भ्रमलो इतस्ता निष्फल तोर दैवाचे तेनेच हे सल मागुती निश्चल पावलो देवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वनदारी भेटे मने भरला वाटते वाटे चातुर्य आटे बुद्धीचे कार्यसान अथवा मोठे मार्ग दावया लागे बोटे शोधन लागे रित्या बोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या विनैश्वरी घाट मार्गी होईन कोणाची गाठ देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताठ डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकून कार्य निर्विघ्न कारक करा आता अल्पाहार धरा चित्ती किंचित धीर परी त्या रुचेना हा सुविचार पुनश्च निराहार निघाले न लाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही ऐसे वदून मग ते पाही दुराग्रही नाडले मज लागी होती भूक तृषेने कोरड कंठास शोक वंजार्याचे प्रेम अलौकिक वाटले कौतुक तयाचे आम्ही विद्वान मोठे पडिक दया माया नाही ठाऊक उष्ट्यात हाते असता धनिक हाकिला न काक एकाने ऐसे लाभे विन प्रेम हा तो अविद्वान अनाधिकारी नीच वर्ण ज्ञात वनधारी परी स्वाभाविक प्रेमांतरी भाजी भाकरी खा म्हणे ऐसे लाभे विन प्रेम करी जो तोच सुबुद्ध परम तयाचा आदर हाची अप्रतिम विद्योपक्रम वाटला म्हणून आदरपूर्वक वंजारियाने दिधलेला एक चतकोर खाऊनी प्यालो मी उदक तो काय कौतुक वर्तले गुरुराज आले अकल्पित म्हणती वादावादी किमर्थ मग निवेदिला इत्थंभूत वर्तला वृत्तांत तयास एता काय मज संवेत लावून देतो शोध त्वरित परी तो आदरील मद्वचनार्थ तयाचाच स्वार्थ कळेल इतरांनी ते नाही मानिले परी म्या शिर सामान्य केले इतर सर्व निघून गेले मग मज घेतले गुरुराये नेले एका विहिरीवर दोन्ही पायास बांधिला दोर वरती पाय खालती शिर पाण्याबरोबर सोडिला पायात पोचू नये हात पाणीही जाऊ नये मुखात ऐसे मजा लगत लोंबत सोडिले विहिरीत गुरुराये झाड होते काठी एक तयास दोरीचे दुसरे टोक बांधून गेले गुरुराय निशंक कोणास न ठाऊक कोठे ते गटका गेल्या 10-12 परतले मग ते माघारा काढून बाहेर मज झरझरा पुसले की बरा आहेस तू मग म्या दिधले उत्तर
होतो अत्यंत आनंद निर्भर. भोगिले जे सौख्य अपार, ते काय पामर मी वानू. परिसता हे माझे वचन, जाहले गुरुराय सुख संपन्न. निज हस्तांगावरी फिरवून, जवळी राहून घेतले. सांगता येती प्रेमाचे उमाळे, मग मज नेले गुरुने शाळे. पक्षिनी पिलिया पाखी कवळे, मज लागी कळवळे ते रीती. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा. तुटली मोह ममतेची शृंखला, लाधलो अवलीळा मुक्तता. सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा. वाटले या गुरुच्या गळ्यातलचे गळा, घालून त्या डोळा वसावे. तयाचे वसवावे असे. तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मासाचा गोळा. अथवा त्याहून बरा मी आंधळा, ऐशी ही शाळा मज झाली. लागता या शाळेस पाय, कोण हातभागी माघारा जाय. माझे घरदार बाप माय, सर्वची गुरुराय झाले. इतर इंद्रिय सहित मना, सोडून या निज स्थाना. ठेली येऊन एका नैना, ध्यानावधाना कारणे. गुरु एक दृष्टीचे ध्यान, इतर सर्व गुरु समान. नाही गुरुविन दुजे आन, अनन्यावधान या नाव. करिता गुरु स्वरूप ध्यान, कुंठित होय बुद्धी मन. म्हणून शेवटी करावे नमन, निशब्द मौन धरोनिया. ना तो ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य समुपदेशाच्या नावे. दक्षिणा देता वित्ता मुगावे, अनुतापा पावावे परिणामी. गुह्य ज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची दिवटी. पाजली दंबे या बाळगुटी, होईल शेवटी तो काय. बाह्यत करी मोठा सोवळा, अंतर्यामी नाही कोवळा. प्रतीतीच्या नावे आवळा, तयाची शाळा निकामी. तेथे शब्द ज्ञानाला उत, ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित. स्वमुखे गुरु निज गरी मागात, शिष्या निज हित ते कैचे. जयाचा बोल झोंबेनावर मी, साक्षी न पटे अंतर्यामी. तयाचे गुरुतत्व काय कामी, व्यर्थ रिकामी वटवटती. असो ऐसी दिदली सेवा, दाविला मज ज्ञानाचा ठेवा. लागला न मज शोध करावा, अर्थ किमसावा किंचितही. अर्थ जात स्वये प्रकटले, अप्रयासी हात चढले. गुरु कृपेचे ऐसे केले, शोधने ठेले ठाईच. खाली डोके वरती पाय, टांगई उफराटे जे गुरुमाय. तै मज आनंद कैसा होय, समर्थ गुरुमाय जाणाया. संता घरची उलटीच खून, हे तो अनुभवजन्य ज्ञान. तेथे येथे निष्ठाच एक प्रमाण, एक साधन गुरुकृपा. कर्मठास विधी निषेधपण, ज्ञानिया ते ज्ञानाभिमान. योगिया ते दंभाचा शीन, विश्वासाविन चालेना. पंडिताचे गर्वांध डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे. ज्ञानिया तयास पाहुनी पळे, संगे न मेळे तयांच्या. ज्ञानी वदे माझी आविन, देव तरी दुसरा कोण. मी तो स्वयच ज्ञान संपन्न, चितघन परिपूर्ण तो मीच. भक्त स्वकीय भक्ती भावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी. तनु मन धनेची स्वामीसी गोवी, स्वामीसी निर्वी सर्वस्व. ही एक माझी कर्तबगारी, ही मत सामर्थ्याची थोरी. ही मत बुद्धी वैभवाची उजरी, नसे ही फुंजरी तया ते. जे जे घडे ते देव घडवी, तोच उतरवी तोच चढवी.
तोच लढे अथवा लढवी करता करवी तो एक कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा स्वये स्वीकारी अति नम्रता भक्ता सदैव देवतंत्रता नाही स्वतंत्रता तया ते असो हे जे चौघे प्रबुद्ध होत करीत होते कशाचा शोध हे तो येथवर राहिले मुग्ध परिसावा उद्बोध तयाचा हे सर्व कर्मट घनपाठी विद्वत्तेची घंडी पोटी करिता शब्द ज्ञानाची चावटी निघाली गोठी देवाची निज ज्ञानाची या नेटे पाटे देव कैसा कोटे राहटे अपना कैसा कवन्या वाटे युक्तीने भेटे हा हेत प्रबुद्धा माझी श्री साई एक मूर्तिमंत वैराग्य विवेक परब्रह्म स्वये देख काहा विवेक अवलंबिती ऐसी श्रोते घेतील आशंका तरी हा लोकसंग्रह देखा साई समर्था भक्तोद्धारका हीनत्व हे का नील स्वये आपणास्ता अवतारी वंद्यमानुनिया वनधारी अन्न ब्रह्म निज निर्धारी सेवुनी थोरी गायली तैसेच तया जो अवमानी तयाची कैसी होते हानी गायली ही प्रबुद्धांची कहाणी कोणी न ज्ञानी गुरुविन मातृपित्राचार्यानुशासन या विना शक्य धर्मज्ञान तेही सर्व अध्यायनाधीन विनानुष्ठान ते व्यर्थ संपादू लागे आशीर्वचन होई मातृवान पितृवान अनेक होई आचार्यवान श्रुतिवचन विश्रुत हे यात्रेचे जे अनुसंधान अथवा इजाध्ययन दान जन्म मृत्यूचे भावया उल्लंघन परमसाधन हे एक सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।